नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे आपण क्रीमी बटर गार्लिक चिकन बनवलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि हे आपण स्टार्टरमध्ये खाऊ शकतो। हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण छान असं बनवून खाऊ शकतो। तर अगदी सोपी पद्धत आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी मांडीचं बोनलेस चिकन घेतलेलं आहे 300 ग्रॅम। चांगलं धुवून स्वच्छ केले, अर्धा लिंबू पिळून घेतला, 1 चमचा मीठ घातलं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे। आता आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आणि चवीप्रमाणे आपण काळी मिरीची पावडर घ्यायची, ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची आणि 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवून द्यायचं। आता तुम्हाला जर लवकर बनवायचं असेल तर तुम्ही 1-1.5 तास पण ठेवू शकता किंवा अर्धा तास ठेवू शकता। म्हणजे कसं चांगले त्याच्यामध्ये आलं लसणाचा फ्लेवर घुसला जातो ना चिकनमध्ये, तर ते खायला पण चवदार लागतात। आता इथे मी 1 चमचा ना मैदा घेतलेला आहे, तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता आणि असं मिक्स करून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे ते चांगलं राहतं। आणि तेल घेतलं। आता तेलामध्ये कसं आपल्याला ते पहिले फ्राय करून घ्यायचं आहे ना, तर 1-1 पीस टाकून फ्राय करून घ्यायचं, पण गॅस ना मीडियम नाही करायचा, गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे कसं चिकनला पाणी सुटणार नाही आणि ते छान फ्राय केल्या जाईल। हे बघा इथे आता 1-1 पीस करून आपण सर्व आता हे फ्राय करून घेऊया। एक बाजू छान होऊन द्यायची, दुसरी बाजू पलटी करायची। 5 ते 7 मिनिटांमध्ये छान आपलं चिकन फ्राय होऊन जातं। त्यानंतर चिकन फ्राय झाल्यानंतर आपण पुढची तयारी करायची। गार्लिक बटर चिकन करायला काही वेळ लागत नाही, लगेच झटपट होणारी रेसिपी आहे। इथे पाहू शकता आपलं चिकन फ्राय झालेलं आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पुन्हा कढई घेतली, तीच कढई घेतली, त्यामध्ये तेल घेतलं, त्यानंतर त्यामध्ये बटर घातलं। बटर 1 ते 1.5 चमचा मी बटर घेतलं। बटर कसं तेलात टाकलं म्हणजे कसं ते जळत नाही आणि चांगलं मेल्ट होतं ना। बटर आणि तेल चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण घातलेलं आहे लसूण। आता आपण कसं बटर गार्लिक चिकन करतो आहे ना, तर त्यासाठी लसूण जास्त घ्यायचा, म्हणजे लसणाचा फ्लेवर छान असा बटरमध्ये उतरला पाहिजे। त्यानंतर इथे मिक्स हर्ब घेतलं आहे ऑरेगानो, ते पण आपण चवीनुसार घ्यायचं। छान असं परतून घ्यायचं, चांगलं मेल्ट करायचं बटरमध्ये। त्यानंतर आपण इथे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घेऊ शकता तुम्ही। इथे 1 चमचा मी मैदा घेतलेला आहे, तो पण ना छान असं बटरमध्ये मिक्स करून घ्यायचा। आता आपण कसं क्रीमी बटर गार्लिक चिकन करणार आहोत ना, त्यासाठी इथे दूध घेतलं आहे। दूध ना 2 ते 3 चमचे फक्त मी दूध घेतलेलं आहे, जास्त नाही। छान असं ते मिक्स करून घ्यायचं बटरमध्ये दूध, आणि ते मिक्स झालं ना चांगलं असं का त्यामध्ये फ्राय करून घेतलेलं चिकन घालायचं। चिकन त्यामध्ये चांगलं 2 ते 3 मिनिट असं मिक्स करून घ्यायचं। एकदम खायला ना एकदम सॉफ्ट आणि ज्युशी असं ते चिकन लागतं। अगदी हॉटेलमध्ये जशी चव लागते ना, तशीच या चिकनची चव लागते। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, खूप छान लागतं। आपल्याला हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची गरज नाही, घरच्या घरी आपण छान असं बनवून खाऊ शकतो। इथे आपलं छान असं क्रीमी बटर गार्लिक चिकन तयार आहे। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।